नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. आरोग्य क्षेत्रातली एक प्रचंड मोठी संधी जी तुमची वाट बघतेय आणि त्या संधीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा असेल याचा संपूर्ण रोडमॅप आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया CHO 2025 परीक्षेचा हा प्रवास. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते समजून घेऊ. मग परीक्षेचा जो नवीन रोडमॅप आहे, म्हणजे जो बदललेला पॅटर्न आहे, तो बघू. त्यानंतर अभ्यासक्रमात काय काय आहे, तयारी कशी करायची आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा काय आहेत, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, संधी. बघा, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेमध्ये एक मोठं योगदान देण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. 1974, हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. तब्बल 1974 जागा आहेत. हा आकडाच आपल्याला सांगतो की ही किती मोठी संधी आहे. म्हणजे काय, जर आपण योग्य रणनीतीने तयारी केली ना, तर यशाची शक्यता खूप खूप जास्त आहे. आता वळूया परीक्षेच्या नवीन रोडमॅपकडे, कारण यातनं काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. आणि हे बदल समजून घेतले की आपली तयारी एकदम सोपी आणि प्रभावी होईल. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमकं काय बदललंय. ओके, तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल काय आहे, तर तो हा आहे. आधी 50 प्रश्न असायचे, आता 100 प्रश्न असणार आहेत. म्हणजे प्रश्नांची संख्या थेट दुप्पट झाली आहे. याचा सरळ अर्थ आहे की प्रत्येक विषयाला आता जास्त महत्त्व दिलं जाणार आहे आणि आपलं ज्ञान अधिक खोलवर तपासलं जाईल. इथे परीक्षेची पूर्ण चौकट आपल्यासमोर स्पष्ट होते. 100 प्रश्न आणि वेळ आहे 120 मिनिटं. आणि सगळ्यात चांगली बातमी काय आहे माहितीये? निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हो, म्हणजे आपण कुठलाही प्रश्न न घाबरता अगदी आत्मविश्वासाने सोडवू शकता. आता ही स्लाइड ही आपल्या अभ्यासाची दिशा ठरवते. बघा, 60% गुण हे आपल्या मुख्य विषयांवर आहेत. याचा अर्थ काय, तर आपल्या तयारीचा सगळ्यात जास्त वेळ आणि सगळ्यात जास्त ऊर्जा ही याच भागावर केंद्रित असली पाहिजे. हेच यशाचं खरं गमक आहे. चला तर मग आता जरा अभ्यासक्रमाच्या आत डोकावून बघूया. हे जे 60, 20 आणि 20 गुणांचं विभाजन आहे, यात नक्की कोणते विषय लपलेले आहेत ते आता आपण पाहू. हे बघा, हे विषय पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. परीक्षेचा जो भर आहे तो पुस्तकी ज्ञानापेक्षा फील्डवरच्या कामावर जास्त आहे. लसीकरण, कुटुंब नियोजन, बाल आरोग्य हे सगळे विषय थेट समाजाच्या आरोग्याशी जोडलेले आहेत. आणि एका CHOच्या भूमिकेसाठी हेच ज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुद्दा हा आहे की आपल्याला खूप मोठं स्पेशलिस्ट होण्याची गरज नाहीये. ही परीक्षा आपलं मूलभूत आणि व्यावहारिक ज्ञान तपासते. जे एका CHO म्हणून काम करताना रोजच्या रोज वापरावं लागतं, तेच ज्ञान इथे महत्त्वाचं आहे. आता उरलेले जे 40 गुण आहेत ते या 2 महत्त्वाच्या भागांमध्ये विभागले आहेत. एक म्हणजे NHMचे कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे सामान्य ज्ञान, म्हणजे आपलं जनरल नॉलेज. हे दोन्ही विभाग आपल्या अंतिम गुणांमध्ये खूप मोठा फरक घडवू शकतात. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. बरं, एवढं सगळं आता माहीत झाले आहे. पण मग प्रश्न येतो की तयारी करायची कशी, बरोबर? तर काळजी करू नका, कारण आता आपण सर्वोत्तम रणनीती आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनांबद्दलच बोलणार आहोत. आणि इथेच येतो स्मार्ट वर्कचा भाग. बघा, एक स्मार्ट रणनीती काय सांगते? आधी त्या 80 गुणांवर लक्ष केंद्रित करा जिथे आपण हमखास गुण मिळवू शकता. म्हणजे आपले मुख्य विषय आणि NHM कार्यक्रम. सामान्य ज्ञानाचा अभ्यास जो खूप मोठा आहे तो परीक्षेच्या शेवटच्या काही दिवसात केला तरी चालेल. याला म्हणतात स्मार्ट वर्क. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, तारखा. पटकन आपापल्या कॅलेंडरवर किंवा मोबाईलमध्ये या तारखा नोंदवून घ्या, कारण वेळ खूप वेगाने निघून जाईल आणि आपल्याला तयारीला लागायचंय. हे बघा, तारखा लक्षात ठेवा. अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबरला सुरू होईल आणि 4 डिसेंबरला संपेल. म्हणजे आपल्याकडे अर्ज करण्यासाठी खूप जास्त वेळ नाहीये. आणि परीक्षा डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागा. तर मित्रांनो, आता मार्ग आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, यश फक्त कठोर परिश्रम करून मिळत नाही, तर योग्य दिशेने केलेल्या धोरणात्मक तयारीने म्हणजे स्मार्ट वर्कने मिळतं.
आता जेव्हा संपूर्ण रोड मॅप आपल्यासमोर आहे, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपलं पहिलं पाऊल काय असेल? विचार करू नका. तयारीला आज, आत्ता, याच क्षणाला सुरुवात करा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हो, जर आपल्याला DMER बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आमचे इतर व्हिडिओज नक्की बघा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.